विरोधी पक्षनेते पदावर ते दावा करणार आहेत, त्यांचे 20 या ठिकाणी आमदार आहेत. अहो, त्यांना संख्याबळ कळतं का काही? किती संख्या पाहिजे? विरोधी पक्षनेते बनायला किती संख्या पाहिजे? संख्याबळ असावं लागतं की नाही लागतं? म्हणून त्या कोणत्याच पक्षाकडे संख्याबळ नाही. हा अधिकार तरी अध्यक्षाचा आहे. अध्यक्ष काय निर्णय घेतील हा भाग वेगळा आहे. पण कायदेशीर दृष्ट्या पाहिलं तर विरोधी पक्षनेता हा विधानसभेमध्ये त्या कोणत्याच पक्षाचा होऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. म्हणून दावा दाखल करणे किंवा दावा करणे, तरी एवढं करून सुद्धा ज्या महाविकास आघाडीबरोबर हे आहेत ते यांना सपोर्ट करायला तयारच नाहीत. एकही म्हणत नाही की ठीक आहे तुम्हाला आमचा पाठिंबा आहे म्हणून. म्हणून विरोधी पक्षाचा पेस मला वाटतं या अधिवेशनात कायम राहील. रामदास कदमावर देखील संजय राऊतांनी टीका केली आहे. सत्ता आहे म्हणून त्यांची फडफड सुरू आहे. परंतु एक दिवस रामदास कदमांना मातोश्रीच्याच दारावर यावं लागेल हा माझा दावा आहे. आता एकीकडे म्हणतात मातोश्रीचे दार बंडखोराला बंद आहेत, गद्दाराला बंद आहेत. दुसरीकडे म्हणतात की मातोश्रीच्या दारावर यावं लागेल. नेमकं तुमची भूमिका काय एकदा कळू तर द्या. रामदास कदमांचा मुलगा आज गृहराज्यमंत्री आहे, एक पोल्युशन कंट्रोल बोर्डावर आहे आणि सत्तेमध्ये ते सर्व सहभागी आहेत. तुमच्याकडे याचं काय कारण आहे त्यांना? आणि ते रामदास कदम आहेत. त्यांनी घेतलेला निर्णय त्यांना चांगल्या प्रकारे त्याची जाण आहे. म्हणून तुमच्याकडे येण्याचा त्यांचा प्रश्नच नाही आहे. हे फक्त त्यांच्या पक्षातले काही लोक जे काही बाहेर चाललेत त्यांना अडवण्यासाठी नवीन वातावरण काहीतरी समीकरण तयार करण्याच्या भानगडीत ते पडतायत. परंतु असं काही होणार नाही. उभाटाला लागलेली गळती ही आता थांबणार नाहीच.